काय होतं देवकोंडल्यावर? आधी काय होतं देवकोंडलं? पाऊस होतो देवकोंडल्यावर. देवाला पाणी घातलं पाऊस आला. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आपल्या नेहमीच्या आपल्या गावाच्या आराध्यस्थान सापलिंग खंडोबा मंदिर गडावर. आज विशेष करून म्हणजे आज आपल्या गावातील मोगे वस्ती व साने वस्ती वरील महिला आलेल्या आहे आपल्या इथे देव कोंडण्यासाठी. म्हणजे आपल्या ते पाणी घालतात, कारण आपल्या गावात आपल्या वरुणे गावात संपूर्ण नगर जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच पाऊस नाही, अशी आमच्या इथं गडावर भावना आहे की आज देव कोंडल्यामुळे असं आपल्या वरून राजा प्रसन्न होतात, आपल्या गावात पाऊस पडतो अशी एक प्रथा आहे. म्हणून आमच्या गावाकडील महिला आज आलेल्या तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. पाठीमागं साने वस्ती व मोगे वस्तीवरील महिला आलेल्या आहे वरुणे गावातील. चला तर मग जाऊया. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, शेजारच्या बेलायकॉन दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओमधील मजा पण बघा. चला तर मग जाऊया आपल्या मंदिरात. मागे दिसत आहे ते महिला आलेले आहेत पाणी घेऊन डोक्यावर हंडा. 6 ते 7 किलोमीटर डोक्यावर हंडा घेऊन आलेले आहे. ते आहे आपल्या दत्तगिरी महाराजांच्या गाया लक्ष्मीवाडी आश्रमावरील. ते पण आले गडावरील. हे आपली गाडी आवल्या. हे आता मंदिर सापलिंग खंडोबा मंदिर. चला तर माझं देव कोंडायचं कसं कोंडे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता हे देव कोंडण्यासाठी आले. अशी प्रथा आहे की देव कोंडल्यानंतर 2-3 दिवसात पाऊस येतो आपल्याकडे. ते आहे आपले गावचे सापलिंग खंडोबा मंदिर. आता महिला आलेल्या आहे मोगे वस्तीवर साने वस्तीवर महिला आहे. ते देव कोंडण्यासाठी आले. म्हणजे देव कोंडणे म्हणजे काय बोलतात का, ते आता देवाचे जे पिंड आहे आपल्या पिंडावर पण पाणी होतो, पूर्ण पिंड पाण्यामध्ये झाकून टाकायचे. त्यामुळे महिला आलेल्या आहेत आपल्या मोगे वस्ती साने वस्तीवरून महिला आलेल्या आहेत. आज आपण आलोय आपल्या सापलिंग गडावर. शिवलिंग पूर्ण पाण्याखाली दाखवायचे, म्हणजे आपल्या गावाला 2-3 दिवसांनी पाऊस येईल अशी आमची आराधना आहे. पाणी जाण्यासाठी ते बंद करतात आपले ते अण्णामा पाटोळे. ते शिवलिंग पूर्ण पाण्याखाली घालायचे.
तर तिकडे समोर बघा पाऊस पडलेला आहे. आपलं तासकरवाडी, शेंडेवाडी, इकडे रंगखंपट्ट्यात पण पाऊस सुरू झालेला आहे. आपल्याकडे येईल आता बायांचं हे पाणी घालून झालं, देव कोंडून झालेलं आहे. चला तर मग जाऊया, आता खाली निघायची वेळ झाली. आता दर्शन करून निघत आहे. संपूर्ण आपल्या 33 महिला आलेल्या आहे. मोगे वस्ती, चौधरी वस्ती व साने वस्ती, संपूर्ण 33 अशा महिला आलेल्या आहे देव कोंडण्यासाठी. देव कोंडून झालेला आहे. हे आहे आपले ते सापलिंग बाबा मंदिर, आपले गावचे आराध्य दैवत. सुंदर असं वातावरण झाले, पण पाऊस काय जास्त होत नाही. तारा उसकडे पण पाऊस गेलेला आहे. आपल्या गावाला होता तो थोडा. सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपलं सापलिंग खंडोबा मंदिर हे CCTV कॅमेऱ्यामध्ये सुरू आहे. CCTV कॅमेरा हा बसलेला आहे मंदिरावर. हा कॅमेरा आमच्या 4-5 जणांच्या मोबाईलला कनेक्ट आहे. हा माझ्या मोबाईलवरून घेतलेली शूटिंग आहे. समोर हा प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतो. हा कॅमेरा फिरता कॅमेरा आहे. बघा हे संपूर्ण महिला, मी समोर बघा, मी स्वतः शूटिंग काढत आहे. ते पण सगळं मला कॅप्चर करत. मित्रांनो, मंदिरावरील वातावरण बघा ना कसं सुंदर आहे. पाठीमागं पाण्या किती सुंदर असे ढग आलेले, तरी पण पाऊस होत नाही. एवढे ढग यावं नाही लागत. पाना कॅमेरामध्ये किती बऱ्याचे ढग दिसतात. वर कोपऱ्यात पण टायमिंग सुरू आहे. खंडोबा मंदिरवर नाव आहे. कॅमेऱ्यातून शूटिंग चालू आहे वरल्या. संपूर्ण माणसाच्या हालचाली लक्ष ठेवत असतो CCTV कॅमेरा. बघा आता मी तुम्हाला खालून कॅमेरे हात करून दाखवतो. मी मोबाईलमध्ये आपलं व्हिडिओ रेकॉर्ड करून राहिलो कॅमेऱ्याचा. खाली बघा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, कॅमेऱ्याचा हात करतोय. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगत जा व व्हिडिओला लाईक करत जा. आपल्या महिला आल्या होत्या, त्यांचे पूर्ण नाव सांगतो. आडनाव हे बघ. आडनाव सांगायचं फक्त. हा, चौधरी. तुमचं आंध्रे. वरपे. चौधरी. रमानी. वरपे. आली. देव कोण झालंय. संपूर्ण 33 महिला आल्या होत्या. आपल्या साने मळा, चौधरी मळा, मोगी मळ्यातून व उगले मळ्यातून पण आले होते कुंभरवाडी किल्ले. तर मित्रांनो, अशीच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, शेजारच्या बेल दाबा. भेटूया पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद. येळकोट येळकोट, जय मल्हार, बोल सदानंदाचा.